नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे यशने मोहितला फोन केलेला असतो. पोलीस ऑफिसर असल्यामुळे यशला आता मोहितची मदत घ्यायची असते. इथे मला कुणीतरी चुकीचं औषध पाठवून दिलं आणि त्याच्या आधी इव्हेंटमध्ये चिकूला कुणीतरी गायब करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. त्यामुळे इथे यशने मोहितला फोन करून आता सगळं काही सांगितलेलं असतं. तेव्हा कावेरी येते आणि म्हणत असते की हे सगळं कुणी केलं असेल यश? म्हणजे चिकूला गायब करण्यामागे, मला इथे चुकीचं औषध देण्यामागे नक्की कुणाचा हात असेल? आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता यश कावेरीला हाताला धरून बाजूला करतो, कारण कुणीतरी तिच्या इथे दिशेने एक दगड फेकून मारलेला असतो आणि त्याच्यावरती कागदसुद्धा असतो. इथे कावेरीला दगड लागू नये म्हणून यश तिला बाजूला करतो आणि जाऊन बघत असतो की बाहेरच्या बाजूला कोण आहे ते. पण एक बाई डोक्यावरती पदर घेऊन त्या ठिकाणी आलेली असते आणि झाडाच्या मागे लपून बसलेली असते. तेव्हा इथे यश तिला शोधून आता पुन्हा आतमध्ये येतो. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते की यश बघा ना, अहो चिठ्ठी पाठवली कुणीतरी ह्या दगडाबरोबर. तेव्हा त्याच्यामध्ये काय लिहिलंय ते बघा. तर इथे कावेरी वाचन करते. ती म्हणत असते की सुलक्षणा आणि चिकू यांना काल वाचवलं तुम्ही, पण सुलक्षणाला माझ्या तावडीतून वाचू शकणार नाही. यापुढे सुद्धा मी तिला मारण्याचा प्रयत्न करणार, असं त्या चिठ्ठीमधून लिहिलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी म्हणत असते की यश, ही चिठ्ठी कुणी पाठवली असेल? तेव्हा अमृताने नक्कीच काहीतरी केलेलं नाही आहे, कारण ती घरामध्येच आहे. त्यानंतर मला असं वाटतंय अमृताच्या आईने तर केलं नसेल ना? माधवी काकू असतील का या सगळ्याच्या मागे? तेव्हा यश म्हणतो नाही कावेरी, कारण मला आत्ताच इथे मोहित जिजूंनी सांगितलं की इथे अमृताच्या आईला बेल मिळालेली आहे आणि त्या इंडियामध्ये नाही आहेत, तर त्या परदेशात निघून गेल्यात, असं सुद्धा मला मोहित जिजूंनी सांगितलं. त्यामुळे या सगळ्याच्या मागे त्या माधवी काकू असतील असं मला वाटत नाही. तेव्हा कावेरी म्हणते यश, मग कोण असेल या सगळ्याच्या मागे? तेव्हा कावेरी म्हणत असते की यश, कोकणामध्ये असताना काऊला सुद्धा अशीच चिठ्ठी कुणीतरी लिहिली होती की तुम्ही पुन्हा इथे येण्याचा प्रयत्न करू नका म्हणून, नाहीतर चिकू जिवंत राहणार नाही, असं लिहिलं होतं त्या चिठ्ठीमध्ये. तेव्हा प्रेक्षकांनो, यश म्हणतो मग मला आधीच का नाही सांगितलं? तेव्हा कावेरी म्हणते कारण त्या चिठ्ठीबद्दल बोलायला मला वेळच मिळाला नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उदय भाऊजींनी त्या चिठ्ठीला जास्त सिरियसली घेतलं नव्हतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता टेन्शनमध्ये आलेली असते. मला वाटत असतं की कधीही काहीही होऊ शकतं. तेव्हा इथे दरवाजा नॉक होतो. यश आणि कावेरी दोघेजण आलेले असतात. तेव्हा म्हणते की या, तुम्ही दोघेजण इथे बसा बरं आणि मी जे काही सांगते ते प्लीज शांत डोक्याने नीट ऐकून घ्या. मी जे काही सांगते ते व्यवस्थित ऐका. तेव्हा म्हणत असते की हे बघ यश, कावेरी, आपल्या ह्या कपाटामध्ये आहेत ना सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तिथे असतात. आपल्या सगळ्यांचे इन्शुरन्ससुद्धा आहेत, ते सुद्धा त्या कपाटामध्ये आहेत. पैसे, लॉकरला असणारे दागिने, हे सगळं काही तिथे आहे. त्यामुळे तुम्हाला आता ते नीट सांभाळून ठेवायचं आहे. हे सगळं आता तुम्हालाच तर बघायचं आहे. तेव्हा म्हणत असते, फक्त आपल्या घराच्या आणि जमिनीच्या प्रॉपर्टीचे जे पेपर आहेत ना, ते आपण बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतो. कारण यांनी मला सांगितलं घराचे पेपर हे घरामध्ये ठेवायचे नाही. प्रॉपर्टीचे पेपर हे लॉकरमध्येच ठेवायचं. म्हणून ते पेपर बँकेच्या लॉकरमध्ये आहेत. बाकीचे सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आपल्या या कपाटामध्ये आहेत आणि चाव्यासुद्धा कपाटाच्या आतल्या बाजूलाच आहेत. कळलं का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता यश म्हणत असतो की अगं असं का बोलतेस तू? हे बघ, मला हे सगळं माहिती आहे. तेव्हा इथे म्हणत असते, तुला सगळं माहिती आहे, पण कावेरीला माहिती असायला नको का? तेव्हा यश म्हणतो, पण तू असताना तू कावेरीला हे सगळं लक्षात ठेवायला का सांगतेस? तेव्हा म्हणते, अरे तुम्हाला कळत कसं नाही आहे? कधीही काही होऊ शकतं. म्हणजे आजच तुम्ही बघितलंत ना, जर कावेरी आली नसती तर ते औषध मी प्यायले असते आणि जर मला काही झालं असतं तर? म्हणून म्हणते की अचानकपणे जर मला काही झालं तर मग तुम्हाला काहीच माहिती नाही आहे असं व्हायला नको ना. म्हणून मी कावेरीला सांगते की कुठली गोष्ट कुठे आहे ते. कावेरी, या घराला व्यवस्थित सांभाळून घेशील ना गं? माझा तुझ्यावरच पूर्ण विश्वास आहे. सगळ्यांना तुलाच एकत्र बांधून ठेवायचं आहे. म्हणजे माझी यमुना आहे गं तापट डोक्याची, पण तरीसुद्धा तिला सांभाळून घ्या तू. आपली विद्या थोडी इमोशनल आहे. चुका स्वतःकडून झाल्या तरीसुद्धा रडत असते.
तिला पण जरा समजून घे गं. आणि पौर्णिमाला आहे ना, फक्त मान-पान द्यावा लागतो आणि पटकन उद्धटपणे बोलत असते. पण मनाने वाईट नाही आहे गं पौर्णिमा. पौर्णिमासुद्धा चांगली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हे सगळं तुला व्यवस्थितरित्या सांभाळायचं आहे. कळलं का? कारण मी गेल्यानंतर माझ्या पाठीमागे हे घर कुणीतरी व्यवस्थितरित्या बांधून ठेवलं पाहिजे ना. बरोबर की नाही यश? हे बघा यश, कावेरी, तुम्ही दोघेजणं मला वचन द्या. वचन द्या बरं, की एकमेकांची साथ कधीही सोडणार नाही. कावेरी, तू यशची साथ कधीही सोडू नकोस. यश, तू कावेरीची साथ कधीही सोडू नकोस. तुम्ही दोघेजणं नेहमी असेच एकत्र राहा. कळलं ना तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो, आता सारखी हेच म्हणत असते, कधीही काहीही होऊ शकतं. मलासुद्धा आता स्वतःच्या जीवाची भीती वाटायला लागलेली असते. तर इथे कावेरी आणि यश हे दोघेजणं पोलीस स्टेशनला मोहित जिजूला भेटायला आलेले असतात. आणि इथे यश म्हणत असतो, की मी इव्हेंट मॅनेजरला भेटलो होतो. त्यांना मी रिक्वेस्ट केली होती, की तुम्ही मला इव्हेंटचं CCTV फुटेज देऊ शकता का? आम्हाला महत्त्वाच्या गोष्टी बघायच्या आहेत. तर त्यांनी CCTV फुटेज द्यायला नकार दिला. तेव्हा मोहित म्हणतो, असा कसा नकार दिला? मी त्यांना फोन करतो ना, स्वतःहून 15 मिनिटामध्ये इथे फुटेज घेऊन उभं करतील बघच तू. तेव्हा इथे आता लगेचच मोहित काका फोन करतात त्या इव्हेंट मॅनेजरला आणि लवकरात लवकर फुटेज हवं आहे असं सुद्धा सांगितलं जातं आणि त्यासाठी आपल्या माणसांनासुद्धा त्या ठिकाणी पाठवतात. तेव्हा इथे यश म्हणत असतो, मोहित जिजू, या सगळ्याच्या मागे कोण असेल? कोण माझ्या जीवावरती उठलं असेल, चिकूला त्रास देत असेल? तेव्हा इथे मोहित म्हणत असतो, जोपर्यंत आपल्या हाती ते फुटेज लागत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही यश. आपल्याला काही ना काहीतरी पुरावा मिळायलाच हवा, तेव्हाच तर आपण शोधून काढू शकतो ना, की नक्की या सगळ्यामध्ये कोण आहे ते, कोण तुमच्या कुटुंबाच्या जीवावरती उठलंय. तेव्हा यश म्हणत असतो, आज एक सकाळी चिठ्ठीसुद्धा फेकून मारली होती. त्याच्यामध्ये सुद्धा हेच लिहिलं होतं, की मला सोडणार नाही म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कावेरी म्हणत असते, की मोहित जीजू, मला काय वाटतं, आपल्याला ते फुटेज मिळालं असतं ना, तर नक्की त्या व्हिडिओमध्ये चिकूला गायब कुणी केलं ते तरी आपल्याला कळलं असतं ना. तेव्हा मोहित म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं काही व्यवस्थित करेन. तेव्हा यश म्हणतो, मोहित जीजू, हे सगळं आपण करतोय हे त्या माणसाला कळायला नको, नाहीतर तो अलर्ट होईल. त्याला इथे आपल्याला गाफील ठेवायचं आहे आणि मग आपल्याला आपली कामं करायची आहेत. त्याला जर कळलं की आपण त्याचा शोध घेतोय, तर तो अलर्ट होईल आणि कदाचित पळून वगैरे जाईल. तेव्हा इथे मोहित म्हणतो, ठीक आहे, मी माझ्या लेवलला इथे शोध सुरू करतो, मग तर चालेल. तेव्हा मोहित म्हणत असतो, आणि यश, अरे इथे यमुना कशी आहे आणि माझा मुलगा पार्थ कसा आहे? दोघेही बरे आहेत ना? तेव्हा यश म्हणतो, हो जिजू, दोघेही अगदी व्यवस्थित आहेत. तर त्या दोघांची काळजी घे, असं सुद्धा मोहितने सांगितलेलं असतं. तेव्हा यशला वाटत असतं, की यामिदी इथे जिजूंबरोबर राहतसुद्धा नाही, पण तरीसुद्धा जिजू तिची व्यवस्थित काळजी घेतात आणि विचारपूससुद्धा करतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे यश म्हणतो, कावेरी तुम्ही घरी जा, मी पुन्हा एकदा फुटेज मिळतंय का ते बघतो. तर इथे अमृताची तब्येत ठीक नसते. ती म्हणते, की अरे देवा, मला जरा लिंबू पाणी करून तरी पिऊ दे, बरं वाटतंय का बघू दे. तेव्हा किचनमध्ये अमृता एकटीच असल्यामुळे तिथे आता यमुना आलेली असते आणि ती अमृताकडे एकटक बघत असते. तेव्हा अमृता म्हणत असते, काय झालं यमुनाताई, तुम्ही माझ्याकडे असं का बघताय? तेव्हा यमुना म्हणत असते, की अमृता, खोटं बोलू नकोस, खरं खरं सांग, या सगळ्याच्या मागे तूच आहेस ना? तूच माझ्या माला चुकीचं औषध द्यायला सांगितलंस ना? खरं खरं सांग अमृता, अजिबात खोटं बोलू नकोस. तेव्हा अमृता म्हणत असते, यमुनाताई, मी खरं सांगू का, मी हे सगळं नाही केलंय. अगं आधीच माझी तब्येत ठीक नाही आहे. मला इथे इतक्या उलट्या येत आहेत, इतकं कसं तरी होतं आहे, की मला काहीच खावंसं प्यावंसं वाटत नाही आहे. म्हणून मी इथे हे बघा लिंबू पाणी करून पिते. तेव्हा विद्या त्यांचं बोलणं ऐकत असते, इथे आता लपून छपून. तेव्हा यमुना म्हणत असते, हे बघ अमृता, मी तुला शेवटचं सांगते, हे जर तू मुद्दामून करत असशील ना, तर हे आत्ताच्या आत्ता थांबव. कारण माझ्या जर आईला त्रास झाला ना, तर मी खपून घेणार नाही या. तिला काहीही होता कामा नये. असं इकडे आता यमुनाने अमृताला सांगितलेलं असतं. जर माझ्या आईला पुन्हा काही झालं आणि या सगळ्याच्या मागे तू आहेस, हे जर मला कळलं ना, तर मी सोडणार नाही आहे तुला.
तेव्हा अमृता म्हणते, "अगं रूममधून इथपर्यंत यायला मला थाप लागते आणि तू म्हणतेस की हे सगळं मी केलंय म्हणून. अगं बाई, मी काही केलेलं नाहीये." असं इकडे आता अमृतासुद्धा म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, कावेरी यशची वाट बघत असते आणि म्हणत असते की अजून कसं यश येत नाहीयेत, कुठे गेलेत तरी कुठे? तेवढ्यातच तिथे आता कावेरी विचारत असते की "काय झालं यश? सांगा ना, ते फुटेज मिळालं का? आणि मोहित जीजू काय म्हणाले? या सगळ्याच्या मागे कोण आहे?" तेवढ्यात अमृता येते आणि म्हणते, "सॉरी मी तुम्हाला दोघांना डिस्टर्ब करते, पण यश काही कळलं का? मला सुद्धा आता काळजी वाटते रे, की हे सगळं नक्की कुणी केलं असेल?" तेव्हा यश म्हणतो की "अमृता, तू तर काही ना बोलूच नकोस, तू गप्प बस." तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता उदय घरी आलेला असतो. तेव्हा उदयला खूपच जास्त मार लागलेला असतो. तेव्हा सगळेजण घाबरतात आणि म्हणतात की "उदय, अरे उदय, तुला काय झालं? घ्या घरामध्ये घ्या, त्याला घरामध्ये घ्या. इथे बसवा बरं." तेव्हा इथे अमृता जाते आणि उदयचा हात आपल्या खांद्यावरती ठेवून त्याला आतमध्ये घेऊन येते. मग सगळ्यात आधी त्याला पाणी प्यायला देते. त्यानंतर यश म्हणतो की "कावेरी, लवकर फर्स्ट एड बॉक्स घेऊन या." तेव्हा इथे कावेरी जाते आणि फर्स्ट एड बॉक्स घेऊन येते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अमृता आता जिथे-जिथे उदयला लागलेलं असतं ते क्लीन करत असते आणि त्याच्यावरती पट्टी वगैरे करत असते. तेव्हा अमृता म्हणते, "उदय, अरे हे कसं लागलं तुला? कुठे पडलास तू?" तेव्हा इथे यश म्हणत असतो की "दादा, अरे सांग ना, नक्की काय घडलंय तुझ्याबरोबर?" तेव्हा इथे उदय म्हणत असतो की मला इथे मारण्यात आलेलं नाही आहे किंवा मी पडलेलो सुद्धा नाही आहे. माझा ॲक्सिडेंट झाला आहे. कुणीतरी जाणून-बुजून माझा ॲक्सिडेंट केला आहे, घडवून आणला आहे." असं आता उदयने सांगितलेलं असतं. तेव्हा टेन्शनमध्ये येते. जाते आणि लगेचच इथे देवी आईच्या तिथला अंगारा घेऊन येते आणि त्यानंतर इथे आता उदयला अंगारा लावते आणि म्हणते की "माझ्या मुलांना काही होता कामा नये. त्यांच्यावरची संकटं दूर होऊन जाऊ दे." आणि इथे आता बेलाच्या पाण्याने ती आता पाण्याचा शिंतोडा सगळीकडे मारत असते. तेव्हा यश म्हणत असतो, प्लीज, प्लीज तू शांत हो तेव्हा इथे म्हणत असते, "यश, अरे अशी कशी शांत होऊ सांग ना? एका पाठोपाठ एक संकट आपल्या घरावरती येतातच आहेत आणि त्याच्यामध्ये मी शांत राहायचं असं म्हणणं आहे तुझं? अरे यश, तू बघितलं नाहीस का? आपल्या घरामध्ये काय काय घडतंय ते? आणि आता उदयची तर अवस्था बघ ना. तो इथे गाडीमधून पाणी घेण्यासाठी उतरला होता. पाण्याची बाटली घेऊन येत असताना कुणीतरी मुद्दामून त्याच्या अंगावरती गाडी घातली आणि आज त्याची ही अवस्था केली. मग सांग ना, कशी शांत राहू मी?" तेव्हा यश म्हणतो, काळजी करू नको. मी आहे ना, मी सगळं काही नीट करेन. उदय दादाला सुद्धा काही होणार नाही आणि या घरातल्या माणसांना सुद्धा. मी वचन देतो तुला या घरातल्या सर्व लोकांची जबाबदारी माझी आहे. मी त्यांना काही सुद्धा होऊ देणार नाही. त्यासाठी स्वतःचा जीव गमवावा लागला नाही यशला तरीसुद्धा यश करेल. तू अजिबात काळजी करू नको." तेव्हा म्हणते, "नाही यश, नाही. तू प्लीज असं काही बोलू नकोस." तेव्हा प्रेक्षकांनो, यश म्हणत असतो, तू शांत हो बरं आता." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता म्हणत असते, "यश, माझी सर्व मुलं मला सुखी हवी आहेत. कुणाला काही होता कामा नये. त्यामुळे आता तू कुठेही जायचं नाही." तोपर्यंत प्रेक्षकांनो, इथे अमृताने आता जिथे-जिथे उदयला लागलेलं असतं तिथे-तिथे औषध लावून पट्टी केलेली असते आणि त्याची इथे काळजी घेतलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, कावेरी येते आणि म्हणते, "यश, हे सगळं काय चाललंय? मला खरंच काही कळत नाही आहे. म्हणजे बघा ना, इथे आता आपल्याला फुटेजसुद्धा अजून मिळालेलं नाही आहे. मग इव्हेंटमध्ये ती कोण बाई होती? आपल्याला कसं काय कळणार आहे? आणि दगडामधून सुद्धा आपल्याला धमकीच देण्यात आली. आपण कसं शोधून काढायचं की नक्की आपल्या घराच्या वाईटावरती कोण उठलंय ते?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मोहित जीजूंचा फोन आलेला असतो. तेव्हा यश म्हणत असतो, मोहित जीजू बोला ना." तेव्हा मोहित म्हणतो की "यश, मोबाईल चेक कर. आम्ही पुन्हा तिथे गेलो होतो. आम्हाला CCTV फुटेज तर मिळालं नाही आहे, पण काही फोटोज मिळालेत. त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी क्लू नक्की सापडेल." तेव्हा प्रेक्षकांनो, काही असे महत्त्वाचे फोटोज मिळालेले असतात. ते म्हणजे इथे कावेरीच्या साडीसारखी साडी नेसून एक बाई आलेली असते, डोक्यावरती पदर वगैरे घेऊन, आणि ती चिकूला घेऊन गेलेली असते. ही गोष्ट आता यशला फोटो बघून कळते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे यशला खूप आनंद होतो. तो म्हणत असतो की चला, म्हणजे आता नक्कीच आपल्याला काहीतरी फायदा होईल. या फोटोमध्ये जी बाई दिसते ती नक्की कोण आहे ते शोधून काढायला हवं. तेव्हा इथे कावेरी म्हणते, "पण तिच्या डोक्यावर तर पदर आहे आणि ती जी साडी नेसली ना, तशीच माझी साडी होती. पण मी तर डोक्यावरती पदर घेतलाच नव्हता. मग ती बाई कोण आहे?"
त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सर्व लोकांना त्रास देऊन ती बाई मात्र खूपच जास्त खुश असते, आनंदी असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता यश अचानकपणे येतो आणि म्हणत असतो, की "माँ, मला 1 महिन्यासाठी लंडनला जावं लागणार आहे." तेव्हा माँ म्हणते, "काय? अचानकपणे लंडनला का जातोयस तू? हे बघ यश, काहीही झालं तरीसुद्धा तू लंडनला जायचं नाही आहेस हां. अरे, आपल्या घरामध्ये सध्या तरी काय घडतंय तू बघतोयस ना, तरीसुद्धा तुला लंडनला जायचं आहे." तेव्हा इथे आता यश म्हणत असतो, की "माँ, कसं समजावू तुला? हे बघ, माझं जाणं खरंच खूप गरजेचं आहे आणि मला जावंच लागेल, त्याशिवाय काही होणार नाही." तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, की "इतकंच जर महत्त्वाचं असेल तर जा तुम्ही." तेव्हा यश म्हणतो, "ठीक आहे कावेरी, तुम्ही जरा माझी बॅग पॅक करून ठेवता का?" आणि तेवढ्यातच इथे यशला फोन आलेला असतो. त्याने तिकीटसुद्धा बुक करून ठेवायला सांगितलेलं असतं, जे की तिकीट बुक झालेलं असतं. तेव्हा त्याने आपल्या मोबाईलवरती त्याचा आता फोटो पाठवायला सांगितलेला असतो आणि त्यानंतर इथे यश जायला निघतो. तो सगळ्यांच्या तोंडाकडे बघत असतो. पण प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्यांचे चेहरे उतरलेले असतात. तेव्हा यश म्हणतो, "काय झालं? का तुम्ही इथे सगळे असा विचार करताय? तुमच्या सगळ्या लोकांचा चेहरा का पडलाय?" तेव्हा इथे यश म्हणत असतो, की "हे बघ मा, तू नको काळजी करू. मी तुला प्रॉमिस करतो, काम झाल्या-झाल्या मी लगेच परत येईन." "मग तर ठीक आहे ना." तेव्हा मा म्हणते, "यश, अरे मी तर म्हणते कशाला जातोयस तू? अरे तुला इथून काम करता येत नाही आहे का कॉम्प्युटरवरती? इथूनच काम कर ना." तेव्हा यश म्हणतो, "मा, अगं इथूनच मी त्यांना आपली क्वालिटी वगैरे कशी काय समजावून सांगणार आहे? हे बघ, मला तिथे जाऊनच सगळ्या गोष्टी सांभाळून घ्याव्या लागतील." तेव्हा प्रेक्षकांनो, यश आपल्या मनामध्ये म्हणत असतो, की "मा, अगं कसं सांगू तुला? उदयदादाच्या हातून नकळतपणे काही चुका घडल्यात आणि त्याच चुका निस्तारण्यासाठी मी तिथे जातोय. बाकी काही नाही मा." तेव्हा प्रेक्षकांनो, मा म्हणत असते, "यश, पण मी तुला तेच सांगेन रे, नको जाऊस तिथे. आपल्या घरामध्ये हे काय घडतंय हे तुला माहीत असताना सुद्धा तू कशाला जातोयस?" तेव्हा यश म्हणतो, "मा, महत्त्वाचं नसतं ना, तर तुम्हाला सगळ्यांना सोडून गेलोच नसतो. आणि मा, तुम्ही सगळे कशाला उदास होताय? उदयदादा आहे ना, कावेरी आहे. तुम्ही सगळेजण आहात ना एकमेकांबरोबर. मग तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे." तेव्हा यश म्हणतो, "मा, आणि मी तुला प्रॉमिस करतो, काम झाल्या-झाल्या मी परत येईन." तेव्हा उदय म्हणत असतो, की "यश, किती समजूतदार झालायस रे तू. जरी पण माझं नाव घेतलं नसलंस ना, तरीसुद्धा मी सगळ्यांना सांगतो, की बिझनेसमध्ये माझ्याकडून काही चुका घडल्यात आणि त्या निस्तारण्यासाठी यशला लंडनला जावं लागते. हो ना यश?" तेव्हा इथे यश म्हणतो, "दादा, अरे बिझनेस म्हटल्यानंतर माणसाकडून चुका या होतातच, पण त्या आपण निस्तारायच्या असतात. उदयदादा, तू नको काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होईल." तर इथे कावेरी यशची बॅग भरत असते. तेव्हा यश तिथे येतो आणि म्हणत असतो, "कावेरी, काय झालं? कसला विचार करताय?" तेव्हा कावेरी म्हणते, "काही नाही. बघा ना, म्हणजे यश, तुम्ही आता लंडनला जाताय. जाणं गरजेचं आहे का? नाही गेलात तर नाही चालणार." तेव्हा यश म्हणतो, "कावेरी, जर खरंच महत्त्वाचं नसतं तर तुम्हाला सगळ्यांना सोडून गेलोच नसतो. मग इथेच नसतो राहिलो का? पण खूपच जास्त महत्त्वाचं आहे, त्यामुळे मला जावंच लागणार आहे. प्लीज तू समजून घेशील मला." तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते, "यश, मी नाही समजून घेणार तर कोण घेणार?" तेव्हा पुढील भागामध्ये इथे कावेरी म्हणत असते, "यश, पण तुम्हाला खूप मिस करेन मी. तुमच्याशिवाय मी कशी राहणार आहे?" तेव्हा यश म्हणत असतो, की यश कुठेही जरी गेला तरीसुद्धा त्याचं मन, हे त्याचं हृदय कावेरीकडेच राहणार आहे, असं इकडे आता यश म्हणत असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता यश म्हणतो, की "मा, येतो मी. प्लीज तू तुझी काळजी घे." तेव्हा मा म्हणते, "यश, अरे कसं राहशील रे तू आमच्याशिवाय आणि आम्ही कसं राहायचं तुझ्याशिवाय? तुझी खरंच खूप आठवण येईल." तर इथे उदय म्हणत असतो, की "यश, ज्या कामासाठी जातोयस ना, ते काम अगदी तुझं व्यवस्थितरित्या होऊ दे, सक्सेसफुली होऊ दे." आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी रूममध्ये असताना यश आणि उदय यांचा फोटो खाली पडतो आणि फुटतो. तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरी म्हणत असते, की "हे सगळं काय चाललंय? इथे यश बाहेर गेलेले असतानाच इतकं मोठं वादळ आलंय. काही संकट तर येणार नाहीये ना?" असा प्रश्न आता इथे कावेरीला पडलेला असतो. तर इथे मा म्हणत असते, की "मला इतकं विचित्र का वाटतंय?" कावेरीला जाऊन विचारते, "यशला फोन केला होता का?" तर इथे यशचा फोन हा आता आलेलाच नसतो आणि केलेला सुद्धा नसतो.